आजी आहे, तुम्ही पाहू शकता आजीच्या हातालाही या ठिकाणी मार लागलेला आहे, ते प्लास्टर तसंच त्या ठिकाणी दिसते। आजी कोण मारहाण केली आणि आता तुम्ही सकाळपासून इथं पोलीस अधीक्षक कार्यालयात आलात, एकंदर काय तक्रार आहे तुमची? माझी बाबा मी शेतात काम करीत होते, चौघ जण आले आणि चौघांना मारलं। तात्या भडक्या त्यानं मारलं, त्याच्या बायकोनं धरलं। जेव्हा माझ्या हाताचं रक्त निघालं तेव्हा बाजूला गेले, सरकले आणि सुबाबाई आणि बंकट भडके त्यानं लाथा घातल्या मला बाजूला निघाल्यावर, आणि रक्त निघालं की बाजूला सरकले। आई वडिलाला आज रोजी आमच्या म्हणजे नाही का घराच्या बाहेर निघणं म्हणजे कठीण झालेलं आहे। त्या आरोपीला पकडलं पाहिजे पोलिसांनी। प्रत्येक दिवस माझे आई बाप म्हातारे आहेत, त्यांच्याकडून 5-5 हजार रुपये मागत येतं पोलीस। हो, पोलीस मागत येतं। 4-5 दिवस तरी मागणी झाली, परत शेतावर आले की पोलीस 5,000 मागते, शेतावर आले की पोलीस 5,000 मागते। त्यांचे गुन्हे दाखल करून घेतात। आई वडील गेले की ह्यांना 2-2, 3-3, 4-4 तास पोलीस चौकीमध्ये बसवते। दिले का पैसे? नाही दिले। आई वडील कुठून देणार आहेत? माझे आई वडील म्हातारे आहेत, माझ्या आई वडिलांनी नाही पैसे दिलेले त्यांना। आणि ही घटना। नमस्कार, मी विक्रांत शंके, महाराष्ट्र। मी आहे आता लातूर शहरातील पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरामध्ये, आणि तुम्ही माझ्यासोबत पाहू शकता 2 वृद्ध दाम्पत्य आहेत, आजी आजोबा आहेत, आणि त्यांच्यावर रेणापूर पोलीस स्टेशनमध्ये अन्याय झाला असल्याचं, रेणापूरच्या त्यांच्या गावामध्ये त्यांच्यावर अन्याय झाले असल्याचं ते तक्रार घेऊन सकाळपासून या ठिकाणी येथे बसलेले आहेत। तर त्यांची कैफियत आपण जाणून घेणार आहोत, आणि त्यांच्यासोबत जर कुणी त्यांचे नातेवाईक आलेले असतील तर त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। आजोबा, काय नाव तुमचं आणि काय तक्रार आहे तुमची? नारायण किसन दहेरे। माझ्या शेतात मी काम करीत होतो, शिव्या देत आला, मला हाणमार केली। बर, कोण आलं शिव्या देत? बंकट तात्या भडके आणि बंकट भडके। बरं, ही घटना कुठली आहे, गाव कोणतं आहे, आणि सविस्तर थोडं आणखी सांगा की नेमकं प्रकरण काय? मोरवडचं प्रकरण आहे। आपल्यासोबत आजी आहे, तुम्ही पाहू शकता आजीच्या हातालाही या ठिकाणी मार लागलेला आहे, ते प्लास्टर तसंच त्या ठिकाणी दिसते। आजी कोण मारहाण केली आणि आता तुम्ही सकाळपासून इथं पोलीस अधीक्षक कार्यालयात आलात, एकंदर काय तक्रार आहे तुमची? माझी बाबा मी शेतात काम करीत होते, चौघ जण आले आणि चौघांना मारलं। तात्या भडक्या त्यानं मारलं, त्याच्या बायकोनं धरलं। जेव्हा माझ्या हाताचं रक्त निघालं तेव्हा बाजूला गेले, सरकले आणि सुबाबाई आणि बंकट भडके त्यानं लाथा घातल्या मला बाजूला निघाल्यावर, आणि रक्त निघालं की बाजूला सरकले। बर, हे प्रकरण किती दिवस झालं आणि पोलीस स्टेशनला तुम्ही गेल्याच्यानंतर तिथं पोलिसांनी काय तुम्हाला न्याय दिला का, किंवा काय पोलिसांकडून काही मदत मिळाली का? तिथं अंगठे घेतले माझे, विचारलं मला कशाहून मारलं, कसं मारलं, तर मी गवत काढीत होते माझ्या शेतामध्ये, तर येऊन मला मारलं 4 जणांना। तात्याच्या बायकोनं धरलं आणि त्यानं इळा हाणला हातावर, मग रक्त निघाल्याच्या बाजूला सरकले। बरं, मग त्यांच्यावर कारवाई झाली का, अटक वगैरे केली का त्यांना? काहीच नाही केलं। लिहून घेतलं आमच्याकडून, पण काहीच नाही केलं। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता माझ्या हातामध्ये काही NCRच्या कॉपीज आहेत, आणि या वृद्ध दाम्पत्यांनी वारंवार पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये असेल किंवा स्थानिक पोलीस स्टेशनला तक्रारी केलेल्या अर्जांचा सुद्धा दस्त, तो एक बंडल माझ्या हातामध्ये आहे। आपल्यासोबत त्यांचे नातेवाईक आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या। सर, नेमकं हे प्रकरण काय आहे? आपण पाहतोय की सकाळपासून ते पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये तिष्ठत बसलेले वृद्ध दाम्पत्य आहेत, आणि एकंदर काय प्रकरण आहे? प्रथम मी माझं नाव सांगू इच्छितो। मी नितीन नारायण दहेरे। माझ्या आईवडिलांना शेतामध्ये येऊन माझ्या आईवडिलांना मारहाण सतत मारहाण चालू आहे, आणि ते रेणापूर पोलीस स्टेशनला गेले असता तिथं फक्त वडिलाला मारलं त्यावेळेस 80 दाखल केली, आणि आईला मारलं त्यावेळेस FIR दाखल केला, पण साधे कलम लावून त्यांना सोडण्यात आला। आरोपी मोकाट फिरत आहेत, आरोपी सतत लाकडे दांड्याकाटे घेऊन शेताच्या कडेनं फिरत आहेत। जीवन रस्त्यावरून जाताना सुद्धा ते शिवीगाळ करतात, आणि ते परत आणखी तेच पोलीस स्टेशनला जाऊन आमच्यावर कंप्लेंट करतात की हे लोक, आम्ही तर बाहेरगावी असतो, माझा छोटा भाऊ पुण्याला असताना मी मुंबईला असतो, आईवडिलाला मारलं म्हणून आम्ही गावी आला असताना सुद्धा आमच्यावर सुद्धा अत्याचार चालू आहे की हे आमच्यासोबत भांडण काय करत नाहीत। बरं, हे प्रकरण नेमकं वाद कशामुळे सुरू झाला, आणि त्या लोकांनी ज्यावेळेस तुमच्या आई वडिलांवर हल्ला केला आणि तुम्ही पोलीस स्टेशनशी संपर्क साधला त्यावेळेस तुम्हाला कसा प्रतिसाद मिळाला? हे प्रकरण मुळात हे माझ्या आईवडील आमच्या स्वतःच्या शेतामध्ये काम करत असताना ते डायरेक्ट येऊन म्हणजे हे तुझं शेत नाही, तुझं शेत दुसरीकडे आहे, मला पोलीस स्टेशनने सांगितलेलं आहे, न्यायालयाने सांगितलेलं आहे की हे शेत तुमचं नाही आहे म्हणून। आणि मी 50 वर्ष झाली माझे वडील तेच शेती खचतात,
आतापर्यंत ते त्याच्यावरच उदरनिर्वाह चालू आहे आणि त्या गोष्टीचा एव्हिडन्स घेऊन माझ्या वडिलांना लाठीकाठ्याने आणि लाताने मारलं आणि शिवीगाळ केली. वडील ज्यावेळेस पोलीस स्टेशनला गेले त्यावेळेस त्यांची खाली एनसी दाखल करून घेऊन त्यांना फक्त समज देण्याचा आणि 107 गुन्हा दाखल करून त्यांना मोकाट सोडलेला आहे. आणि ज्यावेळेस माझ्या आईला मारले, रक्त निघेपर्यंत आईला मारलं, पण त्यांच्यावर कुठलाही कडक कलम लागू केलेला नाही आहे, जेणेकरून ते आरोपी बिंदास फिरत आहेत आणि बिंदास त्यांचं आणखी करेज वाढणार आहे. उद्या चालून माझ्या शेतामध्ये जर काही झालं, काही करता झालं, याची पूर्ण जबाबदारी पोलीस स्टेशन आणि प्रशासनाची राहील. पोलिसांवर तुम्ही या ठिकाणी आरोप करताय, तर नेमके कोण पोलीस आहेत आणि त्यांच्या बाजूने कशा पद्धतीने तुमच्यावर अन्याय होत आहे, काय सांगाल? आमच्या गावाला बीट अंमलदार म्हणून भताने सर आहेत. भताने सरांनी कॉपरेट करण्याऐवजी फक्त आरोपीचीच बाजू उचलून धरलेली आहे. आम्हाला कुठलाही आतापर्यंत न्याय भेटलेला नाही आहे. पी.आय. सरांनी एवढं सांगितलं की हा आरोपी आहे तर ह्याच्यावरती कारवाई करा. भताने सर बोलले हो, पण आरोपी आणखी मोकाट फिरत आहे, त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. बरं, वडिलांना मारहाण झाल्याच्या नंतर साहजिक आहे मुलांनी त्यांच्या विरोधामध्ये उभा राहणं आणि न्याय मागणं. तर आपल्यासोबत त्या वृद्ध दाम्पत्याच्या काही मुली आहेत. काकू, काय सांगाल की नेमकी तुमच्या आई वडिलांना मारहाण कशामुळे झाली, तर तुमच्या भावना काय आहेत या प्रसंगी? काय ते आई वडिलांना आमच्या त्रास आहे, त्यांच्यापासून शेतात कामाला गेलं का हे घेऊन ये, कोयते घेऊन ये. आज रोजी माझे आई वडील लपत हिंडतात. आम्ही काही तर राहायला नसतो, पुन्हा मुंबईला असतो. येईपर्यंत माझ्या आईचं रक्त केलं. रेणापूरच्या चौकीनं काही कंप्लेंट घेतलेली नाही. या तक्रारीबद्दल काहीच पडलेले नाहीत. पोलिसांचं काय म्हणणं आहे? हे सगळं रक्त दाखवलं, मारहाण झाली, समोरच्या व्यक्तींना ह्याचं काहीच केलं नाही, केलेलं नाही, तिथं कंप्लेंटच घेत नाहीत. बरं, मग आई वडिलाला आज रोजी आमच्या म्हणजे नाही का घराच्या बाहेर निघणं म्हणजे कठीण झालेलं आहे. बरं, त्या आरोपीला पकडलं पाहिजे पोलिसांनी. बरं, ही घटना तुम्हाला कधी प्रत्येक वेळेस माझे आई बाप म्हातारे आहेत, त्यांच्याकडून 5-5 हजार रुपये मागत येतं. पोलीस हो, पोलीस मागत येतं. बरं, आणि अशी मागणी किती वेळा झालेली आहे? प्रत्येक एकतर 4-5 वेळेस तरी मागणी झाली. शेतावर आले की पोलीस 5,000 मागते, शेतावर आले की पोलीस 5,000 मागते. त्यांचे गुन्हे दाखल करून घेते. आई वडील गेले की ह्यांना 2-2, 3-3, 4-4 तास पोलीस चौकीमध्ये बसवते. बरं, मग दिले का पैसे? नाही दिले. आई वडील कुठून देणार आहेत? माझे आई वडील म्हातारे आहेत, माझ्या आई वडिलांनी नाही पैसे दिलेले त्यांना. आणि ही घटना तुम्हाला कधी कळली की मारहाण झाली म्हणून? शुक्रवारी रात्री आम्ही लगेच गाडीला बसलो. आम्ही पण इथं राहत नाही, आम्ही पण पुण्याला राहतो. मग आता या माध्यमातून काय सांगणार आहे सरकारला तुमचं? त्या गुंड्याला पकडावं आणि त्याला अटक करावी. आणि पोलिसांवर काय कारवाई? पोलिसावर बी कारवाई झाली पाहिजे. त्यांनी सगळ्यासाठीच त्यांनी न्याय केलेला आहे ना. पोलीस चौकीनं सगळ्यालाच त्यांनी न्याय द्यावा. गोरगरिबाला असं हे गुंडा ते डायरेक्ट म्हणतात की ती गुंडा आम्हाला ऐकत नाही. त्याला बी आम्ही सांगतो, ह्याला बी सांगतो, पण ती आम्हाला ऐकत नाही. पोलीस असं बोलते. भताने सर तर त्यावर जे अत्याचार होतो किंवा हाणामार होते आमच्या शेतामध्ये जाऊन, आज आम्ही आमच्या हक्काच्या शेतामध्ये जायचं का नाही हाच आम्हाला प्रश्न निर्माण होतो. आणि ज्यावेळेस आम्ही सरकारी कार्यालयामध्ये जातो, सरकारी अधिकाऱ्याकडे जातो, तो सरकारी अधिकारी हा पैशाच्या अधीन गेलेला आहे. त्याला सरकारी असून देखील त्याला गोरगरिबाच्या पैशाची लालच लागलेली आहे. त्यामुळे आम्ही रेणापूर पोलीस चौकीला गेलो, ते पोलीस चौकी पूर्ण पैसे खाल्ल्याशिवाय त्यांना कुठलं पानच हालत नाही. तर माझा असा आरोप आहे पोलीस चौकी रेणापूरच्या, त्यांना पहिले त्या पदावरून हटवा. ते संविधानिक पदावर आहेत, ते बाबासाहेबांच्या दिलेले नेमून दिलेल्या पदावर बसलेले आहेत. त्यांना जर आम्हाला न्याय नाही दिला तर त्यांना पहिले त्या पदावरून हटवून गोरगरिबाला जे न्याय देणारे अधिकारी आहेत ते तिथे प्रस्थापित करावे आणि त्यांना घरचा मार्ग मोकळा करून द्यावा, असं माझं आव्हान आहे. तर आपण या ठिकाणी पाहू शकता की काही वृद्ध दाम्पत्यावर अन्याय होतो. काही गुंड प्रवृत्तीचे लोक त्यांना मारहाण करतात आणि त्यावर पोलीस प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारचे गंभीर गुन्हे त्या संबंधितांवर दाखल केले जात नाहीत, अशी तक्रार संबंधितांच्या नातेवाईकाकडून केली जात आहे. ही मंडळी आता पोलीस अधीक्षकांना भेटायला आलेली आहे. तर पोलीस अधीक्षकांच्या माध्यमातून यांना न्याय मिळतो की नाही ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मी विक्रांत शंके, कॅमेरा पर्सन आदित्य वसाळेसह महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर.